हाय हॅलो नमस्कार. स्वागत करते मी माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये. कशा आहात तुम्ही सर्व? नक्की सांगा कमेंटमध्ये. चला तर मग नवीन दिवसाची नवीन सुरुवात आणि आजच्या व्हिडिओमध्ये काय काय आहे बघूया. आणि आता सकाळ सकाळची वेळ आहे. चला तर मी चाललो आहे वॉकिंगला. आणि चला मग तुम्ही पण माझ्यासोबत वॉकिंगला. आणि आता ना थोडासा आज वेळच झाला होता कारण अर्णवचं स्कूल नाही तर आता लेट उठायचं त्यामुळे थोडासा वेळ होतो. आणि मी ना वॉकिंगला आलो आहे आणि हलका हलका पाऊस सुरू झाला आहे. आणि आज घरातनं मी येताना मोठं कंबल आहे ना ते पण भिजत घातलं आहे धुण्यासाठी. कारण 2-3 दिवस खूप असं छान ऊन पडलं तर म्हटलं चला आज धुया. तर फौजी तर खूप वरडणारच आहेत, म्हणून ते राहून दे आपण थोड्या दिवसांनी धुया, पण मी ऐकलं नाही. चला बघूया आता काय होतंय. चला वॉकिंग करून घरी आलोया आणि आल्या पाणी पण आले. चला मला कंबल वगैरे धुवायचे आहे आणि आता बाहेर हलका हलका पाऊस येतोय. बघूया आता कसं होतंय. चला तर मग आता लागूया कामाला. आणि मी कंबल वगैरे भिजत घातले आणि चला आता लागूया कामाला. आता फौजी नाहीत मदतीला त्यामुळे मला एकटीलाच करायचं होतं कारण फौजी सकाळी पीटीला गेले होते. आणि फौजी जेव्हा पीटीला गेले ना त्याच्यानंतर मी वॉकिंगला वगैरे गेली आणि वॉकिंगला जायचं मी कंबल भिजत घातलं होतं. तर चला पाणी वगैरे आलं आहे तर म्हटलं चला धुवून टाकूया पटपट. आणि असल्या कंबलला वगैरे ना पाणी खूप लागतं. पाणी जास्त असलं ना तर काय धुवायला वाटत नाही, इझिली होऊन जातं. आणि हे उचलायला खूप म्हणजे जास्त ओझं होतं त्यामुळे मी असं टपामध्ये घालून त्याला पायानंच असं कुंदलून धुणार होती. चला तर आता पटपट कंबल वगैरे धुवून घेतो पाणी आहे तोपर्यंत आणि नंतर बोलते मी तुमच्याशी. आणि त्याच्यानंतर कंबल वगैरे धुवून झालं. थोडीफार कपडे होती ते पण धुवून टाकली कारण पाणी आलं ना कितीही कपडे असले धुवायला तर काही वाटत नाही. तर झालं आता कपडे वगैरे धुवून लगेच आंघोळ वगैरे करून घेतली कारण सगळी कपडे वगैरे वल्ली झाली होती कपडे धुवून. आणि म्हटलं चला लगेच देवपूजा वगैरे करूया. आणि आज गुरुवार होता, स्वामींचा अभिषेक वगैरे केला. छान अशी सकाळ सकाळची पूजा आवरली. त्याच्यानंतर मला नाश्ता वगैरे बनवायचा आहे. चला मग आता करते पूजा मी, नंतर बोलते. आणि आता देवपूजा वगैरे झाली, मुलांचं पण आवरलं होतं, त्यांना पण आंघोळ वगैरे पण झाली होती. तर म्हटलं चला आता नाश्ता बनवूया. आणि फौजी सकाळी नाश्ता वगैरे करून गेले आहेत, फौजींचं आवरलं होतं. फौजी आता ड्युटीला गेले. आता मला आणि मुलांसाठी नाश्ता बनवायचा होता. आणि मी आज ना मसाले डोसा वगैरे बनवला होता. मसाले डोसा म्हणजे आपलं लाल तिखट वगैरे टाकायचं, कांदा टॅमॅटो हिरवी मिरची हे सगळं बारीक कट करायचं, छान असं डोश्यावर टाकायचं, थोडंसं लाल तिखट टाकायचं, तूप वगैरे टाकायचं. आणि त्याच्यानंतर असा छान असा आपला डोसा बनतो. रोज रोज नॉर्मल डोसा खायला पण कंटाळा येतो, तर कधी कधी असा मसाला डोसा वेगळं काहीतरी, त्यामुळे मी असे पण डोसे बनवतो. खूप टेस्टी लागतात आणि स्पेशली फौजींना खूप आवडतात मुलांपेक्षा पण. कारण मुलांना थोडं कमी प्रमाणात आवडतं कारण त्यात मी कांदा टॅमॅटो हिरवी मिरची वगैरे घालतो ना, त्यामुळे मुलं थोडं खाण्यासाठीही करतात. पण तेच तेच खाण्यासाठी कंटाळा येतो, तर म्हटलं चला थोडंसं वेगळं काहीतरी बनवूया, छान वाटतं असं. आणि आमच्या घरात जास्त डोसा इडली आणि आप्पे वगैरे हे जास्त प्रमाणात बनतं. पोहे उपमा हे जास्त नाही बनत कारण मुलांना खूप आवडतं, त्यामुळं मी हेच बनवतो. चला तर मग त्यांना मी देते नाश्ता. आणि नाश्ता वगैरे झाला तर आता बघा नाश्त्याची भांडी खूप अशी पडली होती. आणि इडली डोसा आणि असा आप्पे वगैरे काही पण बनवून दे, सकाळ सकाळी खूप अशी भांडी पडतात. आणि पोहे वगैरे बनवलं तर एवढं काही भांडी पडत नाहीत, पण इडली बनवली डोसा बनवला की त्यासाठी चटणी बनवा, भरपूर असं कामं होऊन जातात आणि भांडी पण खूप अशी पडतात. पण चला मुलांना तेच आवडतं त्यामुळे मी जास्त करून ह्या सगळ्या गोष्टी बनवत असते. आणि मुलं एकदा सकाळी पोट भरून खाल्लं ना मग दुपारी थोडं वेळानं जरी जेवायला दिलं तरी काही वाटत नाही. असं तर जेवण वगैरे बनायला पण वेळच होतो, त्यामुळे त्यांच्या आवडीचा सकाळ सकाळी नाश्ता मी देते त्यांना. चला आता मी सगळी भांडी वगैरे साफ करून घेते आणि नंतरचं माझं काय काय रुटीन आहे दाखवते. नाश्ता वगैरे झाला त्याच्यानंतर ना थोडेसे शॉर्ट व्हिडिओ बनवले कारण आता होली आहे, तर म्हटलं चला
होली स्पेशल काहीतरी व्हिडिओ बनवूया आणि घरामध्येच आम्ही होली खेळली आणि पूर्ण घरामध्ये ना सगळीकडं गुलाल वगैरे झाला. परत मला काम लागलं, मी फरशी झाडू वगैरे सगळं केलं होतं, पण सगळीकडे गुलाल लागला होता, मुलांच्या पायाला वगैरे चिपकत होता. तर म्हटलं चला पुसून काढूया. आता परत फरशी वगैरे पुसून काढली. तर म्हटलं आता होलीचा म्हणजे होलीचा त्योहार आहे तर थोडेसे शॉर्ट व्हिडिओ बनवावे, कारण छान वाटतं ना असं, म्हणजे म्हणजे एक सण वगैरे आहे तर त्याच्याविषयी शॉर्ट व्हिडिओ बनवले तर छान वाटतात. तर थोडासा प्रयत्न केला आहे माझ्या शॉर्ट व्हिडिओमध्ये जाऊन, तुम्ही नक्की बघा आणि कसे वाटले नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि बाहेर खेळायचं तर बाहेर मग व्हिडिओ बनवणं पॉसिबल नाही, सगळे बघतील यांचं काय चाललंय नक्की. आणि आर्मी एरियामध्ये तर जास्त व्हिडिओ बनवायला अलाउडच नाही. मी कधी कधी तर थोडासा बनवते, पण असं ते शॉर्ट व्हिडिओ होळी वगैरे खेळून सगळे म्हणणार ह्यांना आज काय झाले, होळी खेळायला, होळी अजून लांब आहे. पण होळी यायच्या आधी म्हटलं चला शॉर्ट व्हिडिओ टाकावं. माझ्यापेक्षा अर्णव कृणाल दोघांनी एवढा कलर स्वतःवर टाकून घेतला, त्यांना असं वाटत होतं आजच होळी आहे. आणि माझ्या केसामध्ये पण कलर गेलाय, पण आता हा काढू नाही शकणार, उद्या मी केस वगैरे धुतल्यावरच निघेल. तर तुम्ही नक्की बघा, खूप मेहनत घ्यावी लागते व्हिडिओ बनवण्यासाठी. घरातली कामं सकाळपासून पटपट आवडली, तरी पण जास्त नाही 2-3च व्हिडिओ बनवले, कारण एवढा टाईम पण नसतो. थोडंसं म्हटलं ठीक आहे होली तर त्याच्या निमित्तानं 2-3 व्हिडिओ बनवूया. बघा तुम्हाला कसे वाटतात. चला आता थोडंसं पोछा वगैरे मारले, ते कपडे वगैरे आहे ते बाहेर खाली नेऊन टाकते उन्हामध्ये. आणि आज कंबल वगैरे धुतले, आता हलकं हलकं ऊन यायला लागले, सुकेल कंबल. आणि मी मशीनमध्ये वगैरे सुकवून घेतले, त्यामुळं आपलं कंबल सुकेल, टेन्शन नाही मला. तर नसतं सुकलं तर ते जाड आहे ना, मग आतल्या तसं वास आला असता. हलकं फुलकं ऊन आहे, थोडं वारं पण आहे, तर सुकून जाईल. चला तर मग आता आहे ते कपडे उन्हात घालून येते, त्याच्यानंतर दुपारचा स्वयंपाक बनवायचा आहे. चला तर मग. आणि चला तर आता दुपारची वेळ आहे, थोडासा मी आराम करत होते. आणि मी तुम्हाला काय म्हणायचे ना, माझी जम्मूमध्ये फ्रेंड आहे, तर हीच माझी फ्रेंड आहे जम्मूमधली. आणि हे ना पार्लरमध्ये काम करतात. तर अशीच आमची ओळख झाली, या थ्रेडिंग वगैरे करण्यासाठी येतात तिथं आमच्या आर्मी क्वार्टर्समध्ये. तर अशीच आमची म्हणजे ओळख झाली, पण खूप छान आहेत. आणि म्हणजे थ्रेडिंग वगैरे करतात, पार्लरचं सगळं काम करतात. तर अशीच आमची ओळख झाली. तर म्हटलं चला तुम्हाला दाखवतो. मी कायमच माझ्या व्हिडिओमध्ये म्हणतो ना की माझी जम्मूमध्ये एक फ्रेंड आहे, तर ह्याच आहेत आणि खूप छान आहेत. कशा वाटली माझी? नहीं आ रही है और ये हिंदी में बात करे तो मैं भी कुछ बोलूं, पर ये क्या बोल रही है मुझे कुछ समझ नहीं आ रहा है। और ना मैं हिंदी में बताती हूँ, और ये मेरी फ्रेंड है और बहुत अच्छी है। और हम दोनों का जब वो पार्लर का करती थी ना, तब हम दोनों के बातचीत हुई थी, तब मेरे और इनकी पहचान हुई और हम दोनों अच्छे फ्रेंड है। और मैं हर बार आपको वीडियो में बोलती हूँ ना, मेरी एक जम्मू में फ्रेंड है, तो वही मेरी जम्मू में फ्रेंड है ये वाली, और ये बहुत अच्छी है। चलो और ये मुझसे ज्यादा अच्छी ये है, ठीक है। ये मेरी फ्रेंड है और ऐसी फ्रेंड है जो अभी मुझे छोड़ के जा रही है। अभी आपके लिए सरप्राइज है, मैंने आपको बताया नहीं हम जाने वाले कहाँ है, तो उनको पता चला हम इधर से जल्दी जाएंगे. नाही मी आता मराठीत बोलते, ह्यांना माहीत झालं ना की आम्ही जाणार आहे, तर आज मला या भेटायला आले आहेत. चला मग आता आम्ही दोघी थोडं बोलते, नंतर मी बोलते तुमच्याशी. आणि चला तर आता गप्पा मारते मी आणि माझी मैत्रीण. आणि बघा ही कोणत्या राज्याची, मी कोणत्या राज्याची, पण आमच्या दोघींचं अंडरस्टँडिंग एवढं छान आहे, बॉन्डिंग. आणि आमची भाषा पण वेगवेगळी आहे, पण आम्ही दोघींना ना खूप असं समजून घेतो. तिला काही प्रॉब्लेम असला तर ते पण मला शेअर करते, मी पण मला जम्मूतलं काय माहीत नाही तर मी ह्यांनाच विचारते. खूप असं दोघींचं छान बॉन्डिंग आहे. आणि या पार्लरचं काम करतात ना, तर हा इथं आमच्या आर्मी एरियामध्ये कुठेही त्यांना ऑर्डर आली तर त्या घरी माझ्या येतात पक्का. तर मला पण खूप छान वाटतं. माझ्या मनात कोणत्या गोष्टी वगैरे असतात, काही ना काही तर असतंच आपल्या घरातलं, तर मी त्यांना सांगत असते, त्या मला सांगत असतात. आणि पहिलं ना मी ह्यांच्याबरोबर दोस्ती करायला भीत होती, कारण जम्मू एरिया आहे तर कसं बोलायचं आपण, आणि या बाहेरून येतात असं तसं मला खूप असं मनात होतं. आणि मी त्यांना एकदा म्हटलं पण मला असं तुमच्याविषयी मनात वाटतं, तर ती म्हणली असं काही नाही, सगळी लोक सारखे नसतात, पण खूप छान आहेत, खूप प्रेमळ पण आहेत. आणि कुठली गोष्ट मी विचारली ना व्यवस्थित समजून सांगतात. आणि इथं जम्मूच्या आसपास मला कोणती गोष्ट माहीत नसेल तर मला ह्यांनी खूप हेल्प केली आहे. जसं की मला टॅटू काढायचं होतं, ते पण मला ह्यांनी सांगितलं होतं, किंवा इथलं शॉपिंगचे दुकान वगैरे सगळं ह्यांनी सांगितलं होतं. खूप छान अशी माझी मैत्रीण झाली आहे ही. त्याच्यानंतर आता इथं चहा वगैरे बनवला होता, कारण खूप दिवसातून आल्या होत्या, जास्त काही यायला मिळत नाही, कारण असं त्यांचं ऑर्डर वगैरे असते, कस्टमर वगैरे वेट करत असतात, तर त्यांना जास्त करून यायला मिळत नाही. तर त्यांना कळालं होतं की आम्ही थोड्या दिवसात इथून जाणार आहे, मी तुम्हाला लवकरच सांगेन आम्ही कुठं जाणार आहे आणि का जाणार आहे. सगळ्या गोष्टी मला तुमच्यावर शेअर करायच्या आहे, पण थोडंसं मला टाईम द्या तुम्ही, कारण काय ना काय तर गोष्टी अजून आहेत, त्यामुळे मी सांगितलं नाही. चला तर मग. चला तर आता मैत्रीण वगैरे गेली, लागूया कामाला,
कारण बराच दिवस झाला आली नव्हती, तर आली भेटायला, छान वाटतं. आणि असं म्हणजे छान वाटतं कोणतरी आपल्याला भेटायला येतं. असं तर आम्ही कोणाच्या घरी जात नाही, पण ती ना पार्लरचं वगैरे काम करते, त्यामुळे ती इकडं आतमध्ये येते. कोणाचं पार्लरचं वगैरे काम असलं, ऑर्डर असली तर येतात त्या. तर म्हटलं छान आहे, आल्या, चहा वगैरे दिला त्यांना. तर आता चला लागूया, आज काम खूप असे आहेत, कारण कोणाला थोडा वेळ बसलं तर थोडं काम आपलं राहतंच. चला काही हरकत नाही, रोजचा दिवस आपला कामामध्येच असतो, कोण आलं तर छान वाटतं. चला तर मग मी आता भांडी वगैरे साफ करतो आणि आजचा व्हिडिओ माझा इथंच संपवतो. आजचा व्हिडिओ माझा कसा वाटला नक्की सांगा कमेंटमध्ये. आवडला तर नक्की लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. तुम्ही माझा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला त्याबद्दल धन्यवाद. चला मग भेटूया उद्याच्या नवीन ब्लॉगमध्ये. ओके बाय. जय महाराष्ट्र.